हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ जो आहे तो सॅटर्डेचा आहे. सॅटर्डेला ना म्हणजे सारसबागमध्ये बऱ्याच दिवसांपासून बालोत्सव जो आहे तो चालू होता, पण आम्हाला सॅटर्डेला वेळ होता आणि सॅटर्डेला ऑफकोर्स मुलांनासुद्धा सुट्टी असते म्हणून त्यांना घेऊन गेलेलो. तसं तर आपण आवर्जून त्यांना कुठं बाहेर म्हणजे असं घेऊन जाणं होत नाही. खूप कमी वेळा जे आहे आपण त्यांच्यासाठी वेळ काढून घेऊन जात असतो म्हणजे त्यांना फिरायला. तर आम्ही आज तसंच केलेलं. मुलांसाठी मस्त असा वेळ काढून घेऊन गेलेलो त्यांना सारसबागेत. खूप छान छान ॲक्टिव्हिटीज होत्या तिथं आणि सारसबाग तसंही आमच्या घरापासून खूपच जवळ आहे त्याच्यामुळं. आणि मुलांनीसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलेलं. सगळं त्यांच्या आवडीचं होतं, सगळं त्यांच्या मनासारखं जे आहे ते चालू होतं. तर आमची अशी सगळी गँग होती, म्हणजे आम्ही तिघी आणि 5 मुलं होती आमच्यासोबत. आणि तुम्ही इमॅजिन करू शकता आमचं किती डोकं खाल्लं असेल त्यांनी दिवसभर. बापरे, प्रत्येकाचं वेगवेगळंच काही ना काही चालू होतं. तर असं इथं छान छान गेम खेळल्यानंतर ना खूप सुंदर सुंदर म्हणजे त्यांनी अरेंज केलेल्या ॲक्टिव्हिटीज, पेंटिंग होती, ड्रॉइंग वगैरे होतं, असं मनी वगैरे ओवायचं जे काही असेल तर खूप छान छान मस्त होतं. म्हणजे मुलांना एंगेज ठेवण्यासाठी, त्यांना एंटरटेन करण्यासाठी होत्या गोष्टी. त्याच्यानंतर असा मॅजिक शोसुद्धा होता, पपेट शो होता, बरेच असे शो होते. आणि ते मातीचं जे बनवतात ना असं मडकं टाईप, तसं पण खूप सुंदर होतं. छोटे छोटे त्यांना बनवायला म्हणजे शिकवत होते मुलांना. ते खूप छान वाटत होतं आणि मुलं खूप जास्त एन्जॉय करत होते. हा जो होता मॅजिक शो होता आणि बघू शकताय मुलांचं बापरे एक्साइटमेंट एवढी होती की काय विचारूच नका. सगळी मुलं स्टेजवर. आणि तुम्ही सारसबागेत आलात आणि तळ्यातले जर मासे नाही बघितले तर काय सारसबाग फिरली असं मुलांच्या बाबतीत तरी असं होत असेल. म्हणजे साधे मासे बघण्यासाठी सुद्धा त्यांची एवढी धडपड, एकमेकांना ढकलून वगैरे जे आहे मासे बघणं चालू होतं. आणि चला, असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस जो आहे 5 मुलांना सांभाळून म्हणजे रोज घरी एक मुलगं सांभाळणं म्हणजे ना खूप मोठं टास्क असतो. आणि आज तर 5-5 मुलं होती सोबत. तर अशी तेल मालिश म्हणजे चंबी तर झालीच पाहिजे, कारण इतकं डोकं हँग झालेलं ना मुलांमुळं. प्रत्येकजण वेगवेगळं बोलत होता, पण ठीक आहे, खूपच जास्त एन्जॉय केलं त्यांनी. त्यामुळे आम्हालासुद्धा खूप छान वाटलं. म्हणजे ते एन्जॉय करतात, मग आपल्याला अजून काय पाहिजे. तर चला, अशी मस्त जे आहे घरी आल्यावर तेल मालिश केली मी स्वतःलाच, आता दुसरं तर कोण नाही आहे. आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.